भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मंडळी, 11 एप्रिल 2025 ला रिलीज झाला होता एक नवीन मराठी सिनेमा, ज्या सिनेमाचं नाव आहे जय भीम पॅन्थर। आता दलित समाजावर जो काही अन्याय होतोय, जो गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे, ज्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठा लढा उभा केला होता, तो अन्याय आज त्या गयत म्हणजे 2025 ला सुद्धा कमी होताना दिसत नाहीये असं काही जणांना वाटतं। आणि याच कारणामुळे 5 मित्र एकत्र येतात। ते 5 मित्र म्हणजेच भाई अर्थातच मिलिंद शिंदे साहेब, सिद्धार्थ अर्थातच चिन्मय उदगीरकर, राहुल म्हणजे गौरव मोरे, कासिम म्हणजे प्रवीण डाळिंबकर आणि रावबा म्हणजेच विजय। काही काही ठिकाणी विजय येते, काही काही ठिकाणी विनय येते। सो तुम्ही तुमचं नाव प्लीज कमेंटच्या माध्यमातून क्लिअर करा। सो दाखडे साहेब जी भूमिका करतात त्याचं नाव आहे राहोबा। आता हे 5 जण मिळून, हे 5 मित्र मिळून एक संघटना उभारतात, ज्या संघटनेचं नाव आहे जय भीम पॅन्थर। आता ही संघटना त्या समाजामध्ये होते भरपूर पॉप्युलर। यांची ही पॉप्युलॅरिटी बघता होणार आहेत काही राजकीय भूकंप, आणि हे राजकीय पुढारी या संघटनेला डॉमिनेट करणार की एका वादळासारखी ही संघटना या सगळ्या संकटांना लाथ मारणार, याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे। आता मेकर्सना माहिती आहे की त्यांचा एक टार्गेट ऑडियन्स आहे, पण ओव्हरऑल महाराष्ट्रभरच्या प्रेक्षकांना एक सिनेमा बघून, एक सिनेमा म्हणून हा एंटरटेन करू शकणार का, बघूया। ओव्हरऑल बघायला गेलं तर याचं अशा जेव्हा एक संघटना उभी राहते किंवा पुढाऱ्यांना ती डॉमिनेट करते किंवा काही, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या सिनेमाची गाणी आणि तुमच्या सिनेमाचं बीजीएम। ते कुठेतरी मला ऍव्हरेज वाटलं, ही दुर्दैवाची गोष्ट। बीजीएम जर चांगलं असतं तर मजा आली असती हा सिनेमा बघायला। स्टोरी बघायला गेली तर ती सुद्धा प्रेडिक्टेबल आहे, जो ड्रामा घडणार आहे तो सुद्धा प्रेडिक्टेबल आहे। आणि कुठेतरी आपले मराठी अभिनेत्यांमध्ये जे लॅक ऑफ हिरोइझम आहे ते अनफॉर्च्युनेटली या सिनेमाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे। म्हणजे विचार करा, हेच 5 जण दलित समाजाचे नायक म्हणून, त्यांचा एक फेस म्हणून जर एक मस्त हिरोइझम त्यांच्यात आणलं असतं तर 4 चांद लागले असते। त्यातल्या त्यात चिन्मय उदगीरकर जरा दिसतात तरी असे मस्त हिरो। बाकीच्यांना दिसण्याच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाहीये, पण त्यांना असं ट्रीटमेंट द्यायला हवी त्यांच्या व्यक्तिरेखेला डिरेक्टरकडून की ते सर्वसामान्य वाटून सुद्धा काहीतरी वेगळं, काहीतरी हिरोइझम त्यांच्यात आहे। हे आपल्या मराठीमध्ये प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी कमी पडतं। सो ती एक दुर्दैवाची गोष्ट आहे। डिरेक्शन या सिनेमाचं ओके आहे। जर काही स्टँड आउट करतं तर ते म्हणजे या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी चांगली झालेली आहे। सो ओव्हरऑल मला वाटत नाही की तशी पण आता बॉक्स ऑफिसवर फार हाईप नाहीये। शुक्रवारी जेव्हा मी बघितलं होतं तेव्हा नक्कीच बँड्राला एक शो हाऊसफुल होता। प्रत्येक ठिकाणी मुंबईत तरी 1 किंवा 2च शो आहेत या सिनेमाचे, बट ट्रेंडिंगवर बुक माय शो तरी हा कुठे दिसत नाही की बुक्ड 24,000 तिकीट्स किंवा 10,000 तिकीट्स इन लास्ट 24 आवर्स किंवा 1 hour, असं काही या सिनेमाच्या बाबतीत हाईप नाहीये। सो टार्गेट ऑडियन्स जो आहे, दलित समाज जो आहे, तो जरी या सिनेमाच्या पाठीमागे उभा राहिला तरी हा सिनेमा घरी चांगली कामगिरी करायला हवी यांनी। बट कुठेतरी असं वाटत नाहीये की दलित समाज सुद्धा हा सिनेमा बघण्यात इंटरेस्टेड आहे। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। सो तुम्हाला माहिती आहे की मी मराठी सिनेमा रेट करतच नाही, तर मी तुम्हाला सांगू शकेन की बघायला ठीक आहे, हरकत नाही हा सिनेमा थिएटरमध्ये, बट जेव्हा केव्हा OTTवर येईल तेव्हा हा सिनेमा नक्की बघा, तुम्हाला हा सिनेमा नक्की एंटरटेन करेल। मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।